दिसायला छान, चव पण अप्रतिम आणि एवढं चविष्ट लागतात ना. तुम्ही पापड कुरड्या कुठल्याही नंतर हे खाल्ल्यानंतर खाणार नाही, ही माझी फुल गॅरंटी आहे. एवढ्या छान आणि स्वादिष्ट लागतात ना, एक नंबरच होतात. आणि ह्याच्यासाठी ना दळायला लागतं, ना पीठ भिजवायला लागतं, ना 2-2 दिवस वाळवायला लागतं. सकाळी केलं की संध्याकाळी खायला तुम्हाला तयार होतं, एवढं मात्र आहे. एकदम मस्त रेसिपी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण करून पहा आणि मला पण कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यासाठी मी आपले पोहे घेतलेले आहेत, ते स्वस्तिकचे. ते काही जास्त महाग नसतात, एक 60-70 रुपयेपर्यंत येतात. 1 किलोचं पॉकेट घेतलेलं आहे मी. ते फक्त काय करायचंय, आपण एका भांड्यामध्ये ते पोहे काढून घ्यायचे. पोहे काढून घेतल्यानंतर ते पॉकेटमधले पोहे असतात ते काही स्वच्छच असतात, त्यांना काही जास्त बघायला लागत नाही. तरी पण आपण बघून घ्यायचं, कारण एखादं कसपाट वगैरे असतं, त्याच्यामध्ये घाण वगैरे असते. मग साफ करून वगैरे स्वच्छ घ्यायचं. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठं एक भांडं, कारण ह्याच्यामध्ये आपण ओतणार आहे पाणी. आणि पाणी ओतल्यानंतर ते पोहे एकदम फुलले जातात. मग त्यासाठी साफ वगैरे करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे. गरम पाणी ओतण्यासाठी पाणी उकळत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये बघा जिरं, ओवा, चवीपुरतं मीठ आणि पापड खार टाकायचंय. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचंय आणि फक्त 2 मिनिटं फक्त त्याला उकळी येऊन द्यायची. कारण गरम पाण्यात टाकलं ना, त्याच्यामध्ये जिऱ्यामधला ओवा असतो, त्याच्यामधला स्वाद लगेच पाण्यामध्ये उतरतो आणि सगळ्या आपल्या मिश्रणाला म्हणजे आपल्या पिठाला लागून जातं. मग त्यासाठी उकळी आणायची आहे. आणि आपण जे पोहे मोठ्या भांड्यात घेतलेले आहेत, त्या पोह्यामध्ये ते गरम पाणी हळूहळू सगळीकडं वतून घ्यायचंय. आणि जरा जपून, गरम पाणी आहे त्यामुळं पोळण्याची शक्यता असते. आणि गरम पाण्यामुळं त्याचा वास आहे ना एवढा छान येतो ना, असं वाटतं कच्चेच पोहे खाऊन टाकावे. मग ते गरम पाणी आहे त्यामुळं कशाच्या चमच्याच्या साह्याने नाही तर उलटण्याच्या साह्याने ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून जे आपलं जे पाणी आहे ते सगळ्या पोह्याला लागलं. असं सगळ्या पोह्याला इकडून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मिक्स केलं की आपले पोहे चांगले गरम पाण्यात भिजून जातात. आणि पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती एक मोठं म्हणजे त्या भांड्याच्या मापाचं मोठं असं झाकल, असं ताट वगैरे नाही काही तर घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटासाठी ते सगळं मिश्रण झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्यातले आत पोहे आपले भिजतील चांगले. आणि 5 मिनिटानं बघा ते झाकण काढून घ्यायचंय. झरझरून असा घाम सुटलाय त्याला बघा. आणि मिश्रण पण आपलं छान झालेलं आहे आणि खमंग असा वास सुटलेला पण आहे त्याला. मग हाताच्या साह्याने त्याच्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या आपण फोडून घ्यायच्या आहेत. जरा जपूनच घ्या, कारण ते गरम पाणी आहे त्यामुळे ते गरम पाणी काही लवकर थंड मिश्रण होत नाही. मग जरा गाठी वगैरे फोडून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला लागलं वरून तर आपण थोडं थंड पाणी सुद्धा घेऊन त्या गाठी फोडू शकता. गाठी फोडल्या की सगळं मिश्रण आपण जे पाणी ओतले ना, ते सगळं मिश्रण एकमेकाला लागून जातं. आणि आपण त्या पिठाची चव सुद्धा घ्यायची आहे, कारण मिठाचं प्रमाण आपल्याला आहे का योग्य प्रमाणात, किंवा अजून तुम्हाला पाहिजे ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त खारट करून जमत नाही, कुठलीच वस्तू खारट करायची नाहीत. खारट केल्यानंतर ते वाळून जास्तच खारट होतं आणि तळल्यानंतर ते मग खारटपणा जास्तच लागतो. चवीपुरतं थोडंच कमी असलं तरी चालतं, आपण खाऊ शकतो, कारण खारट झाल्यानंतर खाऊ शकत नाही. थंड पाणी नंतर घ्यायचंय, म्हणजे ते जास्त पोहे पाणी ओढून घेतात ना, खेचून घेतात, त्यामुळे पाणी वतायचंय त्याच्यामध्ये. आणि सगळं मिश्रण आपण जशी चपातीची कणिक मळतो तसं मळून घ्यायचंय. मळून घेतलेलं कणिक, आपला जो शेवगा असतो, तुमच्या तिकडे काय म्हणतात मला माहिती नाही, आम्ही त्याला शेवगा म्हणतो, त्याच्यामध्ये आपण ते दिपवळीला चकली पाडतो ना, त्याचा साचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ते पीठ भरून आपण
चकलीसारखं पाडायचं आहे. हा चकलीसारखं पाडा किंवा तुम्ही कुठलेही आणि वेगळा प्रकार जर घेतला तरी चालतो, फक्त आपल्याला ते करण्याशी मतलब आहे. असं नाही की असंच पडलं पाहिजे. मी थोड्या चकल्या बी पाडले, चकल्यासारखंही पाडले आणि असं लांबट लांबट जसे हे नळ्या असतात ना तशा पण टाकून घेतल्यात. कुणाला कसं आवडतं कुणाला कसं आवडतं त्याच्यावर हे. आणि ह्याला वाळायला खूप वेळ लागत नाही. एक चांगलं 2-3 तासाचं ऊन जरी दिलं ते पडदिशी वाळतं बघा. आणि कपड्यात चिकटून बसत नाही किंवा काय नाही, त्याचा एक त्रास नसतो. ऊन चांगलं पडलं की 2-3 तासात लगेच वाळून येतं बघा. हो काही सगळे 1 किलोच्या ह्या झालेल्या आहेत, त्या म्हणजे पोह्याचे तुकडे झालेले आहेत. आणि भरपूर प्रमाणात होता, पाटीभर होतात 1 किलोमध्ये. आणि हे वर्षभर तुम्ही ठेवून, 1 वर्ष म्हणता 2 वर्ष ठेवा, ह्याला काही सुद्धा होत नाही. एकदा कडकडीत वाळलं ना काही सुद्धा होत नाही. आणि तळल्यानंतर बघा एवढं छान सुरेख ह्याला कलर येतो. आणि खायला पण टेस्टी एवढे आहेत की तुम्ही पापड कुरड्या हे खाल्ल्यानंतर खाणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. एवढं छान ह्याचा स्वाद येतो, एवढे छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात आणि एकदम मस्त लागतात. तुम्ही एकदा करून पहा आणि मला पण कमेंट करून सांगा की कशा लागतात त्या.